सभापती महोदय, याच्यामध्ये प्रश्न जो विचारलेला आहे सन्माननीय सदस्यांनी, तस्करीमध्ये पोलीस आहेत का, तर तस्करीत पोलीस नाहीत, पण जी काही त्यांनी ड्यूटी करायला पाहिजे होती ती ड्यूटी त्यांनी योग्य प्रकारे केली नाही। एक प्रकारे त्याला मदतच त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पोलिसांवर आपण कारवाई केली आहे। आणि विशेषतः जसं मी मागच्याही काळात अनाउन्स केलं होतं की ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी आपल्याला ठेवायची आहे। त्यामुळे याच्यामध्ये 4 पोलीस हे आपण बडतर्फ केले आहेत 311 च्या अंतर्गत, त्यातल्या दोघांना अटक झाली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त 6 अजून पोलीस हे आपण त्या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। असे एकूण 10 जणांवर याच्यावर कारवाई ही करण्यात आलेली आहे। सन्माननीय सचिन आहेत। अत्यंत महत्त्वाची प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। खरं तर आपण नेहमीच म्हणतो की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकवता कामा नये। एकंदरीत ड्रग्सचा कशा प्रकारे हा नेक्सेस आहे ह्याचं एक उदाहरण मला वाटते ललित पाटील हे प्रकरणी होऊ शकतो। म्हणजे एक ड्रग माफियाला कसं हॉस्पिटलमध्ये येरोडामध्ये असताना पण देखील टीव्हीचा कारण दाखवून 7 महिने पाहुणचार एका हॉस्पिटलमध्ये करण्याची घटना होऊ शकते। ती घटना होत असताना त्याच वेळीमध्ये एमडीचा साठा ससूटच्या गेटवरती आपल्याला सापडतो। त्यानंतर तो असलेला आरोपी फरार होतो आणि फरार झाल्यानंतर देखील सभापती महोदय त्याचा वावर हे बाजूला सीसीटीव्ही फुटेज केल्यानंतर लेमन ट्री या हॉटेलमध्ये सापडतो। एक लोकप्रतिनिधीचा एवढाही आरोप केलं की लेमन ट्री मध्ये काही वेगवेगळे प्रकार पण चालू होते। मी ते रेकॉर्डवर बोलत नाहीये। तुमचा उद्देश चांगला आहे, तुम्ही कारवाई करण्याची भूमिका घेतली, सर्व काय झालेलं आहे। मूलभूत सभापती महोदय 2च प्रश्न माझे या निमित्ताने की हा एक नेक्सेस झालेला आहे, तुम्ही बडतर्फ केलाय, सर्व काय झालेलं आहे। आजही ज्यावेळी आपण आता इकडे बोलतोय अंचल केमिकल फॅक्टरीवरती आपले पोलीस धाड टाकण्याचं काम करतायत। 107 कोटी रुपयाचा ड्रग्ज हे खोपोलीमध्ये आज सकाळी हस्तांतर झालेले। हा इंटरनॅशनल रॅकेट आहे आणि या माध्यमातून ह्याचा कुठेतरी सॅटेलाइट म्हणा किंवा नेक्सेस म्हणा हे आपण शोधू शकतो का? उपमुख्यमंत्री महोदय, हे आपल्याला चॅलेंज दिलेलं आहे या व्यक्तीने। म्हणजे हे व्यक्ती म्हणून तुमचा विषय नाही किंवा इकडे नाही सभागृहाचा नाही, पण तो हे सरकार म्हणून की तुम्ही कितीही जरी काही जरी करा तरी आमचे नेक्सेस एवढे आहेत। फरार झालेला आरोपी पण सभापती महोदय 72 तासामध्ये हजर होतो आणि ते दक्षिण भारतामध्ये हजर होतो आणि हजर होत असताना लाईव्ह मीडियाला सांगतो मी पळालो नाही, मला पळून लावण्यात आलेलं आहे। म्हणजे ह्याचा अर्थ कोण ना कोण तरी कुठची तरी शक्ती त्याच्या मागे असावी किंवा होईल। आणि म्हणून या बाबतीतली जी तुम्ही बडतर्फ केलं किंवा काय काय कारवाई केली की तेवढ्यापुरता मर्यादित न राहता ह्याला एका वेगळ्या इंटरनॅशनल लेवलनी बघण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे। आपल्या पोलिसांवरती विश्वास आहे, तरी देखील तुम्ही काही लोकांना बडतर्फ केलं। एक आरोपी विनय तैना होत्या, त्यांच्या ट्रीटमेंट करणारा एक डॉक्टर होता, त्या डॉक्टरांना पण देवकातेना तुम्ही अटक करण्याची भूमिका घेतली। परंतु ज्यांनी यांच्यावरती उपचार केला ललित पाटीलवरती ते संबंधित संजीव ठाकूर यांच्याबद्दल कुठची अटक झालेली नाही, काही झालेली नाही। माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ह्याचा नेक्सेस जर सापडायचा असेल तर ह्यांची नार्को टेस्ट, ललित पाटीलची नार्को टेस्ट, डॉक्टर देवकातेची नार्को टेस्ट आणि संजीव ठाकूर यांनाही देखील अटक करून आपण करणार आहात का? हा झाला एक प्रश्न। आणि दुसरा महत्वाचा आहे, मी परत एकदा बोलतो की हा नेक्सेस हा वाढत चाललेला आहे। इकडे आज औषध, इकडे एमडी मिळालेत, इकडे ड्रग्ज मिळालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत। आणि म्हणून ह्याचा इंटरनॅशनल लेवलला हे करत असल्यामुळे हे प्रकरण आपण सीबीआयला देणार आहात का? माननीय सभापती महोदय, जो प्रश्न या ठिकाणी भाऊंनी विचारला, पहिल्यांदा तर हे जे अधिष्ठाता होते संजीव ठाकूर यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांना अटक करण्याची आवश्यकता असेल तर कुठेही मागे पुढे पाहिलं जाणार नाही। शेवटी आपण तुम्ही अटक करणार का आणि मी अटक करणार असं आपल्याला सभागृहात सांगता येत नाही, ती एक न्यायिक प्रोसेस आहे। पण त्या संदर्भात त्यांचे धागेदोरे काही जरी सापडले, कोणाचेच, त्यांचे व्यक्ती म्हणून मी म्हणतच नाही, तर निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई ही या ठिकाणी होणार आहे। आपण जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की
एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे षडयंत्र चाललेलं आहे. पुढे काही प्रश्न कदाचित आज ते चर्चेला येणार नाहीत, पण जसं मागच्या काळामध्ये आपल्याकडे किनाऱ्यावर वाहून आलेले काही आपल्याला ड्रग्ज सापडले, त्याच्यावर पाकिस्तानचा शिक्का आहे आणि त्याला म्हणजे जे काही त्यांनी पॅकिंग केलं होतं ते मेड इन पाकिस्तान आहे, आतमध्ये ड्रग्ज होते. तर एक हे षडयंत्र चाललेलंच आहे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात वाईट हे आहे की आपल्याकडे आपल्या देशातले लोक हे वेगवेगळ्या प्रकारे, कारण हे काय क्युरेटेड ड्रग्ज तयार करणं थोडं सोपं आहे, वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये ड्रग तयार होत आहेत. म्हणून आपण जवळपास जेव्हापासनं माननीय देशाचे गृहमंत्री यांनी राज्यांच्या गृहमंत्र्यांची आणि राज्यांच्या डीजीची बैठक घेतली आणि सगळ्या गोष्टी केंद्रीय एजन्सीकडे देण्याच्या ऐवजी तुमच्या ज्या ज्या डेडिकेटेड एजन्सीज आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा असं सांगितलं आणि त्याची एक व्यवस्था उभी केली. तेव्हापासनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंटेलिजन्स शेअरिंग सुरू झालंय आणि त्यामुळेच आपण बघतोय की रोज आपण कुठे ना कुठे छापा मारतोय. त्या ठिकाणी ड्रग्सचा तो जो काही फॅक्टऱ्या तयार केल्या त्या आपण बंद करतोय. आता जो ललित पाटील आहे, या ललित पाटीलने देखील अशाच प्रकारे काही लोकांना केमिस्ट बिमिस्ट यांना धरून 2020 मध्ये फॅक्टरीज चालू केली ड्रग्सची आणि मग त्यानंतर तो पकडला गेला आणि त्यानंतर म्हणजे जे काही घडलं ते तर आपल्याला माहितीच आहे. त्यातले काही खुलासे मी नंतर देखील आपल्याला करणार आहे. पण मला असं वाटतं की आता या संदर्भात कुठेही कोणालाही पाठीमागे सरकार घालणार नाही, घालू देणार नाही, कोणी असू द्या. कारण हा आपल्या पुढच्या भावी पिढीचा प्रश्न आहे आणि ज्या प्रकारचा हा अटॅक, हा एक प्रकारचा अटॅकच आहे, हा आपल्यावर होतोय, याचा अतिशय कडक मुकाबला झाला पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा आपण नॉर्मली लोक सस्पेंड करतो, पण या केसमध्ये आपण ज्यांचा थेट सहभाग मिळाला त्यांना 311 खाली डिसमिस करून टाकलेला आहे. आणि यापुढे सरकारची पॉलिसी हीच असेल की ड्रग्सच्या केसमध्ये कोणाचा थेट सहभाग मिळाला तर त्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी डिसमिस केलं जाईल. सन्माननीय भाई जगताप. सभापती महोदय, अतिशय एक गंभीर प्रश्न जो देशासमोर आहे, राज्यासमोर आहे आणि आपल्या राज्यामध्ये अलीकडे हे वारंवार घडतंय. यामध्ये आपण कारवाई केली, डायरेक्ट डिसमिस करण्याचा जो काही निर्णय घेतला त्याचं स्वागतच आहे. नाहीतर कित्येक वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं ते मॅटमध्ये जातील, ते इकडे जातील, ते तिकडे जातील आणि मग आपण ती प्रक्रिया सुरू करतो, तोपर्यंत सगळं बोंबललेलं असतं. असं होत नाही. त्यामुळे पहिलं अभिनंदन तुमचं की तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये डिसमिस केलं. परंतु तशीच कारवाई ही झाली त्या कॉन्स्टेबलवर झाली, ही झाली त्या शिपायांवर झाली. हे शिपायांचं एकट्याचं काम असूच शकत नाही. अधिष्ठता ज्या वेळेला याच्यामध्ये सांगण्याची हिंमत ठेवतो की त्याला कुठला आजार आहे तुम्ही सांगू नका, डॉक्टरांना तो दम देतो, डॉक्टरांना तो सांगतो, इतकी जेव्हा हिंमत एखाद्या प्रमुख माणसाची वाढते त्यावेळेला हे प्रकरण फक्त पोलिसांच्या काही शिपाई असतील किंवा तत्सम कोण असतील तेथपर्यंत मर्यादित नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही ते दिसतंय. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय सहभागाचा उल्लेख करतो किंवा त्याची चर्चा करतो त्यावेळेला जाहीर आहे हे सगळे प्यादे आहेत. अधिष्ठता जो आहे ज्याचा आपण म्हणालात की त्यानं त्याच्या कामावरून दूर केलं, मला असं वाटतं आणि माझी ती मागणी सुद्धा आहे की आपल्याला तो कणा दाखवावा लागेल, त्याला सुद्धा तिथे तो सस्पेंड नव्हे तर त्याला सुद्धा बडतर्फ करा. अशा पद्धतीने काही पोलीस अधिकारी सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. मी हा संशय व्यक्त करतोय, कोणावर आरोप करत नाही, परंतु त्याच्याशिवाय हे एवढ्या मोठ्या घटना घडणार नाहीत. आज ते आपल्या 2 कोटी ह्याचं लक्षात आलं किंवा ते पकडलं गेलं म्हणून ते उघडकीस आले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण म्हणतो इट्स अ टिप ऑफ आईसबर्ग, खाली केवढा तरी हिमनग या ड्रगच्या या व्यापाराच्या माध्यमातून आणि या सगळ्या विष जे कालवलं जाते त्याच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून हे जे वरचे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा तशीच वागणूक आणि तशाच पद्धतीचं त्यांना बडतर्फ करणार का, हा पहिला प्रश्न. हा अधिष्ठाताच्या बाबतीमध्ये आहे. त्याबरोबर पोलीस खात्यामधले काही अधिकारी जे अशा पद्धतीने आहेतच
म्हणजे असं काही म्हणजे सांगण्याची गरज नाही. आपण कित्येक वेळेला म्हणतो की पोलिसांवर आरोप करू नका, शेवटी ते आपल्याला संरक्षण देत असतात. हे खरंच आहे. आणि मुंबई पोलिसांचं आणि महाराष्ट्र पोलिसांची इतकी बदनामी केव्हाही झाली नव्हती जितकी अलीकडच्या काळामध्ये ड्रग्सच्या बाबतीमध्ये जे होत आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये अधिष्ठता याला ताबडतोब बडतर्फ करणार का, आणि पोलीस खात्यामधले असे तत्सम अधिकारी ज्यांच्या अखत्यारीत हे सगळं ससून हॉस्पिटल असेल, एरोदात जेल असेल किंवा तत्सम या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्याच अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करणार का? सन्माननीय भाईंनी जो विषय मांडला अधिष्ठात्यांच्या संदर्भात, जर तेवढे पुरावे असतील तर बडतर्फीची कारवाई देखील केली जाईल. काही अडचण नाही. आहे नाही त्याच्यामध्ये आतापर्यंत जे काही याच्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांची ड्युटी होती, त्यांनी ते पाहायला पाहिजे होतं. इतके दिवस का आहे लक्ष दिलं नाही म्हणून केलाय. पण अजून तपास चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी सापडलं तर सगळी म्हणजे अंतिम कारवाई, कारण याच्यामध्ये कोणाला माफी देण्याचं कारण नाही, ती कारवाई देखील आपण करू. याच्यामध्ये जे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक होते भागवत म्हणून, त्यांनाही निलंबित केलेलं आहे आणि त्यांचाही सहभाग हा तिथे त्यांचा सहभाग त्यांचं सुपरविजनरी ड्युटी होती, सुपरवायझरी. पण तरी देखील आता तर त्यांना निलंबित याकरता केलंय की सुपरवायझरी ड्युटी त्यांनी नीट केली नाही. पण त्याच्या पलीकडे त्यांचाही कुठला सहभाग जर मिळाला तर त्यांच्यावरही कारवाई केली, बडतर्फीची. सन्मान्य